Welcome everyone, all the students in this lecture. In previous lecture, we have seen in this vibrational spectroscopy, we have seen the types of vibrations. याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं आहे व्हायब्रेशनल स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये मॉलिक्यूलच्या व्हायब्रेशन्सचे प्रकार, टाइप्स ऑफ व्हायब्रेशन इन मॉलिक्यूल. व्हायब्रेशन्स हे दोन प्रकारचे असतात बेसिकली, स्ट्रेचिंग व्हायब्रेशन्स आणि बेंडिंग व्हायब्रेशन्स. आणि स्ट्रेचिंग व्हायब्रेशन्स हे परत दोन प्रकारचे असतात, सिमेट्रिक स्ट्रेचिंग आणि असिमेट्रिक स्ट्रेचिंग. सिमेट्रिक स्ट्रेचिंग म्हणजे काय? समजा तीन मॉलिक्यूल आहे, समजा CO2 आहे, CO2 मॉलिक्यूल. तो सेंटरला कार्बन आहे आणि दोन साईडला ऑक्सिजन असतील. दोन्हीही ऑक्सिजन एकाच वेळेला बाहेरच्या साईडला खेचले जात असतील आणि एकाच वेळेस मधल्या साईडला जवळ येत असतील. तर एकाच वेळेस दूर जात असल्यामुळे दोन्ही ॲटमचं बॉन्ड लेंथ हे एकाच वेळेस वाढते, एकाच वेळेस कमी होते. याला म्हणायचं सिमेट्रिक स्ट्रेचिंग. आणि असिमेट्रिक म्हणजे काय? एक ऑक्सिजन जवळ येतो तर दुसरा ऑक्सिजन दूर जातो. एक ऑक्सिजन परत ते दुसरा काय असा जवळ आला की हे पहिला दूर जातो. याला म्हणायचं असिमेट्रिक स्ट्रेचिंग. आणि बेंडिंग स्ट्रेचिंग म्हणजे काय? समजा H2O मॉलिक्यूल आहे, सेंटरला ऑक्सिजन आणि दोन साईडला हायड्रोजन. ते हायड्रोजन जवळ येणे, दूर जाणे, म्हणजे त्यामधला बॉन्ड अँगल वगैरे चेंज होणे, त्याला म्हणायचं बेंडिंग व्हायब्रेशन्स. हे आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत हे सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर. ओके, सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे? जो काही डायटोमिक मॉलिक्यूल, आपण एक्झाम्पल घेतलं, समजा H2 असेल. डायटोमिक म्हणजे दोनच ॲटम असलेला मॉलिक्यूल, H2, N2, O2 है ना, असे जे दोनच ॲटम असलेले मॉलिक्यूल असतात त्याला डायटोमिक मॉलिक्यूल म्हणतात. सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर. त्यामध्ये जे काही मॉलिक्यूल मध्ये जे काही ॲटम असतात ते ॲटम कधीही स्टेबल नसतात, ते कंटिन्युअसली व्हायब्रेशन होत असतात. त्याची स्ट्रेचिंग, बेंडिंग व्हायब्रेशन्स सतत व्हायब्रेशन होत असतात. या लेक्चरमध्ये आपण एक मुव्हेबल 3D इमेज सुद्धा बघितलेली आहे. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता, या यूट्यूब चॅनलवर माझ्या अवेलेबल आहे ते. तर कोणत्याही मॉलिक्यूलमधले ॲटम हे स्थिर नसतात, ते कंटिन्युअसली व्हायब्रेशन्स असतात. म्हणून त्याची झिरो एनर्जी लेवल, जे काही त्याचा एनर्जी लेवल असतात ते सुद्धा, ते मॉलिक्यूल हे त्याची एनर्जी हे पूर्णपणे स्थिर नसते किंवा ते मॉलिक्यूल पूर्णपणे स्थिर नसतात. 0 पॉईंट एनर्जीच्या लेवलला सुद्धा मॉलिक्यूल कंटिन्यू रेस्टमध्ये नसतात, व्हायब्रेशनमध्ये असतात. हेच आपल्याला या सिंपल हार्मोनिक ऑसिलेटरवरून बघायचे. आणि यामध्ये जे काय आपण इक्वेशन पाहणार आहोत, त्या इक्वेशन कशाचं असणार आहे? तर व्हायब्रेशनल एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल ॲट द झिरो एनर्जी लेवल, दॅट इज 0 पॉईंट एनर्जी. हेअर वी हॅव सीन, हे बघा याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेतलं. हे M1 इज अ मास ऑफ वन ॲटम, M2 इज अ मास ऑफ अनदर ॲटम. फॉर एक्झाम्पल आपण H2 घेतलं, H2 मॉलिक्यूल. हे H1 आणि H2, H1चं मास, H2चं मास. हे जी काही इथं सेंटर आहे, हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा दोन्हीच मधला सेंटर आहे. आणि या द डिस्टन्स बिटवीन टू ॲटम इज कॉल्ड एज बॉन्ड लेंथ. हे जी काही आहे तर दोन्हीच्या मधलं त्याला म्हणायचं बॉन्ड लेंथ. या दोघांचं जे काय असेल, R1 इज अ डिस्टन्स ऑफ ॲटम M1 फ्रॉम सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड R2 इज अ डिस्टन्स ऑफ ॲटम M2 फ्रॉम सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ह्या दुसऱ्या डायग्राम मध्ये आपण पाहू शकता, ही जी काय आहे स्थिर अवस्थेत किंवा इक्विलिब्रियम बॉन्ड लेंथ आहे. आणि हे स्ट्रेचिंग व्हायब्रेशन्स आहे, तर याची बॉन्ड लेंथ वाढते, परत जवळ येतात. एका साईडला हे एक साईडला जास्त खेचला जाईल तर हे जास्त कमी खेचला जाईल किंवा हे जवळ येईल, तर याला म्हणायचं असिमेट्रिक स्ट्रेचिंग. हे वेगवेगळे स्ट्रेचिंग आणि बेंडिंग जे आहे हे व्हायब्रेशन्सचे प्रकार आहेत. तर आता आपण पाहणार आहोत सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर.
a diatomic molecule, that is H2, N2, O2, etc. In this diatomic molecule, having the atomic mass M1 and M2 are joined by a chemical bond which vibrates as a simple harmonic oscillator. An elastic chemical bond like a spring has a certain vibrational frequency that is denoted by nu or omega depending upon the mass of the system and force constant. तर याच्यामध्ये काय सांगितलंय, हे जी काही दोन मॉलिक्यूल असतात ज्याचं मास आहे M1 आणि M2, यामध्ये जे काही बॉन्ड असतो हा स्प्रिंग टाईपचा असतो किंवा तो इलॅस्टिक असतो. आपण स्प्रिंग पण काय होते, त्याला थोडासा ताण बसला की बॉन्ड त्याची स्प्रिंगची लेंथ वाढते, परत ते जवळ येते. असंच मॉलिक्यूल मधल्या बॉन्ड मध्ये तसं असतं, म्हणजे बॉन्ड लेंथ वाढते आणि कमी होते ड्युरिंग द व्हायब्रेशन. इट इज गिवन ॲज दिस फ्रिक्वेन्सी, vibrational frequency of the molecule is denoted by nu or omega. It is given as 1/2 pi into under root k upon mu. It is vibrational. Any frequency is measured in the hertz. Hertz is nothing but the number of cycles per second. Where this k is a force constant, and this mu is the reduced mass of the system, and this is equation 1 in terms of centimeter inverse may be written as this mu bar is equal to, हे जे काय आहे म्यू बार, याला वेव्ह नंबर असं आपण म्हणतो. याच्या अगोदर पण आपण स्पेक्ट्रोस्कोपीच्या बेसिक टर्म ब्रीफ इंट्रोडक्शन पाहत असताना वेव्ह लेंथ म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, वेव्ह नंबर म्हणजे काय हे आपण पाहिलं. This mu bar is nothing but the wave number is equal to frequency upon c, or it is also equal to the omega bar. This is given as it is equal to omega bar or nu bar equal to 1/2 pi. याच्या इक्वेशनला फक्त काय केले, डिवाइड बाय c हे केलं आपण. बाकी इक्वेशन जसं असतं हे हर्ट्सला आपल्याला सेंटीमीटर इनवर्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी दिस ओमेगा बार इज इक्वल टू 1/2 pi c into under root k upon mu. It is given in the terms of centimeter inverse. On solving the Schrodinger's wave equation for a simple harmonic oscillator, the energy of various quantized vibrational energy level are given by the expression this vibrational energy is equal to V plus half into h omega. It is given in the joules. Is h nu and it is also equal to the h omega. h nu म्हणजे काय आहे ते, हे जे काही इक्वेशन बघितलं आपण प्लँक्स इक्वेशन, E इक्वल टू एनर्जी ऑफ द फोटॉन, तर ती E इक्वल टू h nu असतं. तसंच हे न्यू हे फ्रिक्वेन्सी आहे, तर ओमेगा सुद्धा फ्रिक्वेन्सीचं सिम्बॉल असतं. वेअर दिस V is equal to, V is nothing but the vibrational energy levels. व्हायब्रेशनल जे काय स्पेक्ट्रा बघतो त्याची एनर्जी लेवल असतात. खालून सुरुवातीला सर्वात ग्राउंड स्टेटची एनर्जी असेल त्याला आपण 0 एनर्जी लेवल, नंतर V equal to 1, V equal to 2 is called as vibrational quantum number. And this equation 3 in the terms of centimeter inverse may be written as this V is equal to EV upon HC. It is equal to V plus half into omega bar. The allowed energy level from equation for may be shown as given in the figure. जे काही वरच्या इक्वेशन मध्ये दिलं होतं आपले EV इक्वल टू, या फिगरवरून आपल्याला काढतात. इकडे असतात V इक्वल टू, V चे व्हॅल्यू, आणि या इक्वेशन नुसार इथं या ठिकाणी V ची व्हॅल्यू ठेवली आपण, जे काय असेल 0, 1, 2, तर आपल्याला याची एनर्जी मिळते आपल्याला. हे बघा या ठिकाणी 0 ठेवलं तर हे व्हॅल्यू काय असेल, हाफ, 0 प्लस हाफ म्हणजे हाफ ओमेगा बार. इथं काय 1/2 1 प्लस इथलं एक 1 म्हणजे 2/2 हे असे प्रकार आहे. असं तर किंवा
1 + 1 म्हणजे इथं अडीच घ्यायचं असेल तर 5/2, दीड असेल तर 3/2, इथं असेल 5, अडीच असेल तर 5/2, 7/2 अशा प्रकारे ह्याची एनर्जी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. हे इक्वेशन वर दिल्याप्रमाणे सेम आहे. आणि जेव्हा ह्याची व्हीची व्हॅल्यू इथं 0 असते म्हणजे हा जो सर्वात खालचा फर्स्ट एनर्जी लेवल आहे, ह्याची जी काही एनर्जी असेल इथं हे ½ ओमेगा बार, याला म्हणायचं 0 पॉइंट एनर्जी. द इम्प्लिकेशन इज दॅट द डायटोमिक मॉलिक्यूल can never have zero vibrational energy. The atoms can never be completely at rest relative to the each other. हे मॉलिक्यूल, कोणत्याही मॉलिक्यूल मधले जे काही ॲटम असतात हे स्थिर अवस्थेमध्ये नसतात, ते कंटिन्युअस व्हायब्रेशन मध्ये असतात. स्थिर अवस्थेत नसतात म्हणजेच त्यांची एनर्जी कधीही 0 असत नाही, काही ना काही त्याची एनर्जी असते. द सिंपल selection rule for the harmonic oscillator is given by delta V equal to ±½ म्हणजेच मॉलिक्यूल हा V1 टून V2 गेला पाहिजे किंवा वरून खाली असेल, परंतु एका एनर्जी लेवलवरून दुसऱ्याला जास्त, एका समजा V वरून डायरेक्ट V5 जर असेल किंवा V3 असेल तर ते व्हायब्रेशनली फॉर्बिडन ट्रान्झिशन असते. फक्त V1 to V2, V3 to V4 कुठूनही असेल, पण त्या दोन्हीमध्ये फक्त +1 किंवा -1 चा जर फरक असेल तर ते व्हायब्रेशनली अलाउड ट्रान्झिशन असतील. द एनर्जी ऑफ लोएस्ट व्हायब्रेशनल एनर्जी मे बी ऑब्टेन बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ V इक्वल टू 0 इन दिस इक्वेशन. वर दिल्याप्रमाणे आपण इथं V ची व्हॅल्यू 0 टाकली तर हे इक्वेशन मिळेल आपल्याला. द एनर्जी ऑफ लोएस्ट व्हायब्रेशनल एनर्जी इज नोन ॲज 0 पॉइंट एनर्जी. The significance of the 0 point energy is that diatomic molecule can never have zero vibrational energy. The atoms in the molecule can never be completely at rest relative to each other. म्हणजेच कोणत्याही मॉलिक्यूलमध्ये ॲटम हे स्थिर अवस्थेमध्ये नसतात, त्यांची एनर्जी कधीही 0 असत नाही, काही ना काही त्याची एनर्जी असते. तर हेच आपल्याला व्हायब्रेशनल सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर वन आपण पाहिलं. थँक्यू. तर इथं आपण थांबू. या नंतरचा जो काही पार्ट आहे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.